नमस्कार, मी विवेक आंबेकर। आज मी व्हिडिओ शिक्षण संस्था चालकांबद्दल तयार करीत आहे। कारण अनेक लोक असे म्हणतात की आपण नेहमी शिक्षण संस्था चालकांच्या विरोधात बोलता, त्यांच्या विरोधात बातम्या आणि आंदोलन करता। शिक्षण संस्था शाळेच्या विरोधात बोलता। तर मला इथं सांगायचं आहे की मी शिक्षण संस्थेच्या विरोधात कधी नव्हतो आणि कधीही राहणार नाही। कारण शिक्षण संस्था ही माझ्यासाठी एक पवित्र स्थान आहे। शाळा एक पवित्र स्थान आहे। शिक्षण संस्थाचे उद्देश हे फार महत्त्वाचे आणि राष्ट्रहिताचे असतात। शिक्षण संस्था म्हणजे ज्या प्रकारे एक प्रार्थनास्थान कोणत्याही धर्माचे असो असते, त्या प्रकारे शिक्षण संस्थाचे उद्देश असतात। आणि जेवढ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने त्या प्रार्थनास्थळाला भाविक जातात आणि त्याचप्रमाणे कोणतीही संस्था त्या उद्देशाला धरून चालवल्या गेली पाहिजे। परंतु शिक्षण संस्थाचा उद्देश जरी चांगला असला आणि असतातच अनेक संस्थेचे उद्देश जे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेद्वारे धर्मदाय आयुक्ताद्वारे पंजीकृत असतात, ते राष्ट्रहिताच्या माध्यमातूनच चालविले जातात। परंतु चालवणारे कसे आहेत हे महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांनी जे शिक्षण संस्था चालवायसाठी घेतले आहे त्याचा उद्देश ते पूर्ण करतात का, की त्याच्या आड शिक्षक विद्यार्थ्यांचे आणि संविधानाचा अपमान करतात हे महत्त्वाचे आहे। या सगळ्या विरोधात जिथे हे अशा प्रकारचे कृत्य असते त्या शैक्षणिक संस्था ह्या बदनाम होतात। शैक्षणिक संस्था उद्देशामुळे बदनाम होत नाही, तर तिथल्या ज्या घृणित कार्य करणारे संस्था चालक आहे त्यामुळे बदनाम होतात। कारण ते संविधानाचं पालन करीत नाही आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून ज्या संस्था चालवल्या गेल्या पाहिजे त्या रीतीने न चालवता फक्त स्वतःचा स्वार्थ जपतात व समाजात एक शिक्षण महर्षी, समाजसेवक असे बिरुदे लावून स्वतःलाच आणि समाजात मोठ्या प्रामाणिकपणे मोठ्या प्रतिष्ठेने वावरतात। त्या व्यक्तींचे असे ते बुरखे फाडणे हे फार महत्त्वाचे आहे। त्यांचे कृत्य समाजापुढे आणणे, त्यांना कायद्याच्या माध्यमातून दंडित करणे हे माझेच नाही तर सगळे राष्ट्रहित जोपासणारा जो आपला समाज आहे त्यांचे कर्तव्य आहे। कारण शिक्षण हे एक पवित्र असं साधन आहे, समाज घडवण्याचं साधन आहे। आणि शिक्षण क्षेत्रातच जर अशा पद्धतीचे व्यक्ती येऊन शैक्षणिक क्षेत्र हे घाणेरडं करीत आहे, तर आपल्याला कुणाला जागावं लागेल, त्याच्या विरोधात बोलावं लागेल आणि जनजागृती करावं लागेल। म्हणून मी जे सांगतो आहे की माझी विरोध शिक्षण संस्थेच्या उद्देशाला नाही आहे। ज्या पद्धतीने माझी श्रद्धा एखाद्या धार्मिक स्थळाबाबत प्रत्येकाच्या धार्मिक स्थळाबद्दल श्रद्धा असते, त्याच पद्धतीने माझी श्रद्धा त्या शिक्षण संस्थेच्या उद्देशाची आहे। परंतु एखाद्या धार्मिक स्थानामध्ये जे भाविकांचे शोषण होत असेल, जे करत असेल, त्यामुळे ते धार्मिक स्थान बदनाम होते। त्याचप्रमाणे शिक्षण संस्थाही आहे की शिक्षण संस्थाचे उद्देशही जर चांगले असेल, पण तिथले संस्थाचालक जर विद्यार्थी शिक्षकांचे शोषण करत असेल, शिक्षकांकडून लाखो रुपये घेऊन नोकरी देत असेल,
विद्यार्थ्यांच्या पालकांकडून डोनेशन्स, मोठमोठे डोनेशन्स घेऊन आणि शिक्षकांना तुटपुंजे वेतन देऊन त्यांचे शोषण करत असेल तर त्याच्या विरोधात बोलणे क्रमप्राप्त आहे. मी बोलणार आणि आपणही बोलावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. कारण जोपर्यंत जनता या मुद्द्यावर बोलणार नाही तोपर्यंत यांची हिंमत वाढत जाईल. वेळ पडली तर आंदोलन करावे लागेल. यासाठी आपण तयार राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.